नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 29 एप्रिल 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। महाराष्ट्रासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे। राज्याच्या जलसंपदा विभागाने 3 कंपन्यांसोबत एकूण 9 मोठे करार झाले आहेत। या कंपन्यांच्या माध्यमातून आता महाराष्ट्रात कोट्यवधींची गुंतवणूक केली जाणार आहे। मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत। या करारांमुळे राज्यात 8,905 मेगावॅट विजेची निर्मिती होणार आहे। करारातून एकूण 57,760 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे। विशेष म्हणजे 3 कंपन्यांसोबत केलेल्या या करारातून महाराष्ट्रात साधारण 9,200 नवे रोजगार निर्माण होणार आहेत। महाजेनको, LREM, आवादा या 3 कंपन्यांसोबत हे करार झाले आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात अशा प्रकारचे मोठे आणि नव्याने रोजगार निर्मिती करणारे करार झाले नव्हते। मात्र आता 3 नामांकित कंपन्यांसोबत कोट्यवधी रुपयांचे 9 करार झाल्यामुळे भविष्यात आणखीन काही चांगले करार अन्य कंपन्यांशी होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। मराठा आरक्षणावरून राज्य गेल्या वर्षी ढवळून निघाले होते। लोकसभा निवडणुकीच्या निकालात सुद्धा त्याचे पडसाद दिसून आले, परंतु विधानसभा निवडणुकीपूर्वीच वातावरण निवळले। त्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा मागे पडला की काय असे वाटत असतानाच सरकारी गोटातून एक मोठी बातमी समोर येऊन धडकली आहे। त्यातील आकडेवारीनुसार राज्यात पुन्हा महाभारत घडण्याची शक्यता आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी ओबीसी आंदोलनाचा रोख सुद्धा स्पष्ट केला आहे। पंढरपूर येथे माध्यमांशी बोलत असताना लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षण आणि ओबीसी आंदोलनाविषयी मोठे वक्तव्य केले आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आल्याचे कौतुक लक्ष्मण हाके यांनी केले। जे शरद पवारांच्या काळात झाले नाही ते फडणवीस यांच्या काळात झाले असा संताप त्यांनी व्यक्त केला। भाजपचा DNA ओबीसीचा असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लागत नाही हे सांगावे असा खरमरीत सवाल त्यांनी केला। 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दुःखद दहशतवादी हल्ल्यानंतर देशात पाकिस्तान विरोधी संताप उसळला आहे। याच दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार करीना कपूर नुकतीच एका कार्यक्रमासाठी दुबईला गेली होती। तिथे तिची भेट प्रसिद्ध पाकिस्तानी फॅशन डिझायनर फराज मन्नानशी झाली। फराजने करीना सोबत काढलेली छायाचित्रे आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केली। करीना कपूर आणि फराज मन्नान यांचे फोटो समोर येतात चाहत्यांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळत आहे। एक्सवर एका युजरने लिहिले की हिला पाकिस्तानला पाठवा। दुसऱ्या एका युजरने लिहिले की बॉलिवूड वाले तर देशद्रोही आहेतच, त्यांच्यावर बहिष्कार टाकायला हवा। अनेक युजर्सने करीनाच्या या कृतीला लज्जास्पद आणि निर्लज्जपणाचे उदाहरण म्हटले आहे। अनेक ठिकाणी बॉयकॉट बॉलिवूड असे हॅशटॅग देखील पाहायला मिळाले। मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महायुती सरकारने पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या महाराष्ट्रातल्या 6 नागरिकांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा निर्णय घेतला आहे। या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे। यावेळी बोलताना फडणवीस यांनी सांगितले की दहशतवादामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे आहे, हे दाखवण्याचाच हा प्रयत्न राज्य सरकारचा आहे। त्यानुसार पीडित कुटुंबाला 50 लाख रुपये तसेच रोजगाराचा प्रश्न असेल तर नोकरीची संधी दिली जाणार आहे। तसेच शिक्षणाचा प्रश्न असेल तर शिक्षणाचा खर्च देखील राज्य सरकार करणार आहे। नवी मुंबईच्या NRI पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे बांधकाम व्यावसायिक गुरुनाथ चिचकर यांच्या आत्महत्येने नवी मुंबईत खळबळ उडाली आहे। चिचकर यांनी शुक्रवारी स्वतःवर गोळी झाडून आपले जीवन संपवले। त्यांच्या सुसाईड नोटमध्ये नवी मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकाऱ्यांवर त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला होता। या गंभीर आरोपांची दखल घेत पोलीस आयुक्त मिलिंद भामरे यांनी विशेष तपास पथक स्थापन केले। अधिक चौकशी केली असता यामध्ये 2 पोलीस हवालदारांसह 10 जणांना अटक केली आहे। थायलंडसह परदेशातून या ड्रग्ज प्रकरणातील मागवत असून मुंबईसह नवी मुंबईमध्ये आणले जात होते। त्यानंतर सर्व ठिकाणी पाठवलं जात होतं। तसेच या कारवाईमध्ये 2,76,500 रुपये किमतीचा हायड्रो गांजा जप्त करण्यात आला आहे। तर 73,93,000 रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या संदर्भात नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे।
राज्यात यापुढे सुधारित पीक विमा योजना लागू करण्यात येणार आहे। तसेच इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीमध्येही आणि टोलमध्येही सूट देण्याचा विचार राज्य सरकार करत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। तसेच राज्यातील जहाज निर्मितीलाही प्रोत्साहन देण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळात घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे। राज्य मंत्रिमंडळामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याची माहिती माध्यमांसमोर दिली। वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत 40 मजली 2 इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले असून मार्चमध्ये या घरांचा ताबा देण्यात येणार होता। मात्र या इमारतींना मुंबई महानगरपालिकेकडून ना हरकत प्रमाणपत्र न मिळाल्याने भोगटा प्रमाणपत्र रखडले आहे। परिणामी घराचा ताबा रखडला आहे। पालिकेने लँड अंडर कन्स्ट्रक्शन करापोटी 45 कोटी रुपयांची आकारणी केली असून हा कर माफ करण्याची मागणी म्हाडाने राज्य सरकारकडे केली आहे। म्हाडाच्या प्रस्तावावर अद्याप सरकारने निर्णय घेतलेला नाही, त्यामुळे भोगटा प्रमाणपत्राची प्रक्रिया रखडली आहे। म्हाडाने कर माफी संबंधीच्या प्रस्तावावर सरकारचा निर्णय येईपर्यंत एकूण रकमेच्या 10% रक्कम घेऊन आम्हाला ना हरकत प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी पालिकेकडे केली होती। ही मागणी पालिकेने मान्य केल्याने आता लवकरच ना हरकत प्रमाणपत्र मिळेल आणि भोगटा प्रमाणपत्राचा मार्ग मोकळा होईल, असे स्पष्ट करत म्हाडाने गेल्या 15 दिवसात वरळी बीडीडी चाळीतील 556 घरांचा ताबा देण्याची घोषणा केली आहे। लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बस विविध हॉटेल मोटेल या थांब्यांवर थांबतात। तेथे प्रवाशांना चहा नाश्ता किंवा जेवण नैसर्गिक विधीसाठी वेळ दिला जातो, परंतु अनेक हॉटेलमधील थांब्याबाबत प्रवाशांच्या तक्रारी येत असून प्रामुख्याने प्रसाधन गृहे अस्वच्छ असणे, शिळा नाश्ता, खाद्यपदार्थांचे अवास्तव दर, याचबरोबर संबंधित हॉटेलमधील कर्मचारी व मालकांची वर्तणूक आदी तक्रारी करण्यात येत आहेत। त्यामुळे हॉटेल मोटेलना परवानगी देताना यापुढे नवीन कडक धोरण स्वीकारले जाईल, असे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले। लांब पल्ल्याच्या प्रवासामध्ये एसटी बस ज्या हॉटेल मोटेलवर थांबतात तेथे प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधेबाबत अनेक तक्रारी येत आहेत। प्रवाशांच्या तक्रारीद्वारे संबंधित हॉटेलवर दंडात्मक कारवाईसह त्यांचा थांबा रद्द करण्याचे नवीन धोरण राबवले जाणार आहे। तसेच ज्या विभागात अशा हॉटेल मोटेल संदर्भात तक्रारी येतील त्या विभाग नियंत्रकांना जबाबदार धरून त्यांच्यावर देखील कारवाई करण्याची तरतूद या नव्या धोरणात करण्यात येणार आहे, अशी माहिती सरनाईक यांनी दिली। विनोदी म्हणा, संवेदनशील म्हणा किंवा सिनेमातला खुंखार विलन म्हणा, कोणतीही भूमिका असो ती अत्यंत चोखपणे निभावणारे दिग्गज अभिनेते परेश रावल सध्या त्यांनी एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यामुळे फारच चर्चेत आहेत। परेश रावल यांनी मुलाखतीत बोलताना मराठी रंगभूमी कलाकार आणि मराठी लेखकांचं भरभरून कौतुक केलं आहे। विशेषतः परेश रावल यांनी मराठी नाटक संगीत देवबाभळीचं भरभरून कौतुक केलं आहे। देवबाभळी या नाटकाने त्यांच्या मनावर अत्यंत खोल प्रभाव टाकला। तसेच या नाटकाचा विषय, लेखन आणि कलाकारांच्या अभिनयाचीही अगदी प्रशंसा केली। देवबाभळी सारखं नाटक केवळ मनोरंजन करत नाही तर समाजातील खोल प्रश्नांवर विचार करायला भाग पाडतं, असंही परेश रावल म्हणाले आहेत। माजी फिरकीपटू आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली। आर अश्विन सध्या चेन्नई सुपर किंग्स संघात आहे। चेन्नई सुपर किंग्स संघ गुणतालिकेत तळाशी आहे आणि एका पराभवानंतर स्पर्धेतून आउट होणार आहे। पण काही महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका संघात असताना आर अश्विनने तडकाफडकी निवृत्ती घेतली होती। आता आर अश्विनने याबाबत खुलासा करताना सांगितले की निवृत्तीबाबत डोक्यात 2 वेळा विचार आला होता। एकदा 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत आणि 1 वर्षानंतर भारताने इंग्लंडला हरवले तेव्हा। आर अश्विनने फ्रँचायझीचं पॉडकास्ट शो माइक टेस्टिंग 1 2 3 यावर माइक हसीशी बोलताना निवृत्तीबाबत सांगितले। आर अश्विनने पुढे सांगितले की मला वाटले की मी कदाचित चेन्नई कसोटीने माझे करिअर संपवीन। मी 6 विकेट्स घेतल्या आणि शतकही केले। म्हणून जेव्हा आपण खूप चांगले खेळतो, चांगले प्रदर्शन करत असतो तेव्हा खेळ सोडणे खूप कठीण असते। म्हणून मी मालिका सुरू ठेवली आणि आम्ही न्यूझीलंडकडून हरलो, तर एकामागून एक सगळं वाढत गेलं आणि मग मला वाटलं की ठीक आहे, मी ऑस्ट्रेलियाला जायला हवं, बघूया कसं होतंय। कारण मागच्या वेळी मी ऑस्ट्रेलियाला गेलो होतो तेव्हा माझा दौरा खूपच छान झाला होता, परंतु यावेळी तसं झालं नाही आणि मग मला वाटलं की क्रिकेटला निरोप देण्याची हीच योग्य वेळ आहे।